नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. नागपूर विधान भवनात 8 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोठी हालचाल, मोठी तयारी आणि मोठी गर्दी. अधिवेशनात महत्वाचे विधेयक, राजकीय पक्षांचे भांडण, आंदोलनाचे चर्चा आणि निर्णय या सर्वांमुळे राज्याचे लक्ष आता नागपूरकडे वेधले आहे. नागपूर विधान भवन परिसरात आजपासूनच गडबड वाढलेली पाहायला मिळते. मुंबई मंत्रालयातून अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने नागपुरात दाखल झालेले आहेत आणि तात्पुरती कार्यालये, समन्वय कक्ष, मंत्र्यांच्या केबिनची सजावट युद्ध पातळीवर सुरू आहे. नागपूर राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष गजानन ठाकुरकर यांनी विधान भवनाला भेट दिली असताना त्यांनी ही संपूर्ण तयारी प्रत्यक्ष पाहिली. विधान भवनात सुरक्षा यंत्रणेची कसून तपासणी सुरू आहे. मंत्री, आमदार, अधिकारी यांची ये-जा वाढली आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक मार्ग, प्रत्येक प्रवेशद्वार अतिशय कारकोटेपणाने तपासले जात आहे. पत्रकारांसाठी आजचा दिवस महत्वाचा. राज्यभरातील अनेक पत्रकार अधिवेशने कव्हर करण्यासाठी नागपूर दाखल झाले आहे. कोणी वाहन पार्किंग पाससाठी रांगेत, तर कोणी प्रेस कव्हरेज पाससाठी रांगेत, तर कोणी मीडिया गॅलरी पाससाठी संबंधित कक्षांमध्ये उभे. मीडिया गॅलरी, प्रेस रूम आणि बाहेरील मीडिया झोनची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. वाहतूक विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून अधिवेशन काळात नागपूर शहरात वाहतुकीत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिक आणि पत्रकारांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे प्रशासनाचे आवाहन आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनाकडे राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, माध्यमांचे विशेष लक्ष वेधले आहे. महत्वाची विधेयके, आरक्षण, शेतकरी आंदोलन, प्रशासकीय प्रश्न असे अनेक मुद्द्यांवरून अधिवेशन तापण्याची चिन्हे दिसत आहेत. नागपूर येथे 8 डिसेंबरपासून या ठिकाणी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याबाबत हे सर्व पूर्वतयारी या ठिकाणी झालेली आहे. अनेक तयारी सध्या सुरू आहे. बाकी तयारी अनेक कार्यालय सजलेले आहे पक्षाचे. आतमध्ये सुद्धा मंत्रिमंडळांचे कॅबिन गिबिन सर्व ठरलेले आहे आणि बरेचशा पाहुण्यांची ये जा सुरू झालेली आहे. बराचसा अधिकारी वर्ग मुंबईवरून या ठिकाणी आलेला आहे. बरेचसे वरिष्ठ अधिकारी अजून पोहोचायचे आहे. तरी 8 डिसेंबरपासून या ठिकाणी होत असलेलं अधिवेशन याबाबत जगामध्ये उत्सुकता लागलेली आहे. काय या अधिवेशनामध्ये काय निर्णय होतील आणि लोकांना काय नवीन मिळतील एवढी त्यांना प्रतीक्षा आहे. धन्यवाद. नागपूरवरून सागर पडोळे यांची रिपोर्ट, महान्यूज 7. This video is sponsored by Shiv and Jewelry.